नमस्कार. आजच्या या खास माहिती सत्रात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालकांची झोप उडवतो. तो विषय म्हणजे महाराष्ट्राची 11वीची म्हणजेच FYJC प्रवेश प्रक्रिया. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठीची ही पूर्ण सिस्टीम कशी चालते हे आपण एकदम सोप्या आणि साध्या भाषेत डिकोड करणार आहोत. ही प्रक्रिया वरवर पाहता गुंतागुंतीची वाटत असली तरी तिची योग्य माहिती असल्यास हा प्रवास अगदी सहज पार करता येतो. आता हे अगदी सुरुवातीलाच मान्य करायला हवं की ही सगळी सिस्टीम थोडीशी गोंधळात टाकणारी नक्कीच आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पुढे नेमकं काय करायचं हेच समजत नाही आणि तुम्हाला नवल वाटेल, पण कधीकधी तर खुद कॉलेजेसकडेही निम्मीच माहिती असते. साहजिकच यामुळे खूप ताण येतो. पण काळजी करू नका, आपला आजचा मुख्य उद्देशच हा आहे की या गोंधळातून मार्ग काढत प्रवेशाची एक एकदम स्पष्ट आणि सोपी रूपरेषा तयार करणे. तर आज आपण या प्रवासात नेमके कोणते टप्पे पार करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण अगदी सुरुवातीच्या आवश्यक कागदपत्रांच्या तयारीपासून सुरुवात करू. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी आणि अर्जाचा पहिला भाग, मग कोटा आणि शून्य फेरी, त्यानंतर सर्वात महत्त्वाची कॅप फेरी आणि पसंतीक्रम, आणि शेवटी अंतिम प्रवेश नक्की कसा मिळवायचा इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या पायरीपासून, ती म्हणजे आवश्यक कागदपत्रे आणि पूर्वतयारी. लक्षात घ्या, प्रत्यक्ष ऑनलाईन पोर्टलला हात लावण्यापूर्वीच तुमची सर्व कागदपत्रे भौतिक आणि डिजिटल स्वरूपात एकदम रेडी असणं अत्यंत गरजेचं आहे. आता इथे सर्वांसाठी लागणाऱ्या बेसिक कागदपत्रांची लिस्ट आहे. 10वीचं मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो व सही. पण यात सर्वात महत्त्वाची आणि स्ट्रिक्ट अट कोणती माहिती आहे? या सर्व कागदपत्रांच्या डिजिटल फाईल्स फक्त JPG फॉर्मॅटमध्येच हव्यात आणि त्यांची साईज 1 मेगाबाईट म्हणजे 1 MB पेक्षा अजिबात जास्त नसावी. इथेच अनेक जण अडकतात, त्यामुळे ही तांत्रिक अट आधीच क्लिअर करून ठेवा. या बेसिक कागदपत्रांशिवाय काही विशिष्ट प्रकरणांमध्ये अतिरिक्त कागदपत्रे लागतात. समजा आपण एखाद्या राखीव प्रवर्गातून म्हणजेच रिझर्व्ड कॅटेगरीतून अर्ज करत असू तर जातीचा दाखला, EWS किंवा अपंगत्व प्रमाणपत्र असणं मस्ट आहे. दुसरीकडे जर कोणी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मंडळ सोडून इतर बोर्डातून जसे की CBSE किंवा ICSE मधून आला असेल तर त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट आणि एक खास पात्रता फॉर्म द्यावा लागतो. आता ही प्रमाणपत्रे वेळेभर मिळवणे एवढे निर्णायक का ठरते? तर हे आरक्षण वाटप पहा. OBC साठी 19%, SC साठी 12%, EWS साठी 10%. अशा प्रकारे जागांचं एक मोठं विभाजन या आरक्षणावर अवलंबून असतं. त्यामुळे जर आपण यापैकी एखाद्या प्रवर्गात येत असू तर ही कागदपत्रे वेळीच हातात असणं हा खरा गेम चेंजर ठरू शकतो. कागदपत्रांची फाईल एकदा का रेडी झाली की आपला प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो तो FYJCadmissions.in या पोर्टलवर. इथे आपण अर्जाचा पहिला भाग भरणार आहोत. हा टप्पा 4 मुख्य पायऱ्यांचा बनलेला आहे. सर्वात आधी पोर्टलवर जाऊन आपला लॉगिन ID जनरेट करणे, मग स्वतःची वैयक्तिक माहिती भरणे, त्यानंतर शैक्षणिक तपशील म्हणजेच मार्क्स भरणे आणि शेवटी आपली तयार ठेवलेली कागदपत्रे अपलोड करणे. ही तुमची सिस्टीममधील मूळ ओळख असते. प्रवेश प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीलाच राज्यातले तब्बल 8 लाख विद्यार्थी हा पहिला टप्पा अतिशय उत्साहाने पूर्ण करत असतात. आता ही माहिती भरताना एक खूप मोठी चूक अनेकदा होते, ती टाळायची कशी? सिम्बायोसिस सारख्या कॉलेजच्या या अधिकृत गाईडलाईन्स पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे फॉर्ममध्ये विद्यार्थ्याचं नाव आणि इतर माहिती अगदी तंतोतंत 10वीच्या मार्कशीटप्रमाणेच असली पाहिजे. त्यात एक छोटीशी चूकसुद्धा अजिबात चालत नाही. जसं मार्कशीटवर आहे अगदी तसंच. बरं, सगळी माहिती भरली म्हणजे पहिला टप्पा पूर्ण झाला असं नाहीये. इथला सर्वात महत्त्वाचा नियम असा की जोपर्यंत 100 रुपये ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरली जात नाही आणि अर्जाचं स्टेटस अधिकृतपणे तुमच्या शाळेकडून किंवा मार्गदर्शन केंद्राकडून व्हेरीफाईड असं दिसत नाही, तोपर्यंत तुमचा फॉर्म सिस्टममध्ये ग्राह्यच धरला जात नाही. त्यामुळे हे स्टेटस चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण अशा एका टप्प्याकडे वळत आहोत जो मुख्य प्रवेश प्रक्रियेच्या अगदी आधी येतो. याला म्हणतात 0 राऊंड किंवा शून्य फेरी. ही शून्य फेरी नेमकी असते तरी काय? तर ही सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठीची फेरी नाहीये. ही एक प्री कॅप फेरी आहे जी पूर्णपणे मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी राखून ठेवलेली असते. इथे जनरल मेरिटच्या कोणत्याही जागांचं वाटप केलं जात नाही. जर तुम्हाला या कोट्यांमधून प्रवेश घ्यायचा असेल तरच ही फेरी तुमच्यासाठी आहे. आता या संदर्भात एक मोठा अलर्ट.
जर तुमचं टार्गेट NM, मिठीबाई किंवा झेवियर सारखी मोठी आणि नामांकित मायनॉरिटी कॉलेजेस असतील तर तुम्हाला खूप जास्त सतर्क राहावं लागेल. कारण अशी काही कॉलेजेस या केंद्रीय ऑनलाईन पोर्टलसोबतच त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर किंवा ऑफलाईन माध्यमातून स्वतःचे वेगळे फॉर्म्स भरायला लावतात. त्यामुळे अशा कॉलेजेससाठी दुहेरी लक्ष ठेवावं लागतं. या शून्य फेरीचं वेळापत्रक कसं अगदी वेगाने पुढे सरकतं ते पहा. 14 आणि 15 मे रोजी तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी जाहीर होते. आणि इथेच खरी कसोटी असते. 18 मेला अंतिम लिस्ट येण्यापूर्वी या प्रोव्हिजनल यादीत आपली माहिती बरोबर आहे ना हे तपासून घेणं आणि काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. नाहीतर हातात आलेली संधी जाऊ शकते. चला, आता आपण पोहोचलो आहोत या पूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी. मुख्य प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप फेऱ्या आणि पसंतीक्रम. याच टप्प्यात राज्यातले बहुतांश विद्यार्थी प्रवेशासाठी खरी स्पर्धा करत असतात. इथे खरी रणनीती कामी येते. पोर्टलवर पार्टिसिपेट इन कॅप राऊंडवर क्लिक केल्यावर आपल्याला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेसची निवड करायची असते. हा पसंतीक्रम अतिशय विचारपूर्वक द्यावा लागतो, कारण हाच क्रम ठरवतो की भविष्यात तुमची 2 वर्ष कोणत्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाणार आहेत. प्रेफरन्सेस देताना या एका छोट्याशा पण गंभीर सूचनेकडे लक्ष द्या. एकदा का ते लॉक प्रेफरन्सेसचे बटन दाबलं की विषय संपला. त्या विशिष्ट फेरीसाठी तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमात कोणताही बदल करता येत नाही. तो एक पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. त्यामुळे लॉक करण्यापूर्वी पूर्ण खात्री असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं किती फास्ट होतं माहितीये. पहिल्या कॅप राऊंडचं वेळापत्रक बघा. 21 आणि 22 मे असे मोजून फक्त 2च दिवस तुम्हाला तुमचा पसंतीक्रम भरण्यासाठी मिळतात. त्यानंतर सिस्टम वेगाने काम सुरू करते आणि 26 मे रोजी अत्यंत आतुरतेने वाट पाहिलेली पहिली अलॉटमेंट लिस्ट जाहीर होते. एकदा का डिजिटल पोर्टलवर तुमचं नाव आणि एका कॉलेजचं नाव झळकलं की आपला हा ऑनलाईन प्रवास संपून पुन्हा एकदा प्रत्यक्ष भौतिक जगात परत येतो. आता वेळ असते ती आपली जागा फायनल करण्याची. ही फायनल स्टेप खूपच तत्परतेने करण्याची असते. ज्या कॉलेजमध्ये जागा मिळाली आहे तिथे प्रत्यक्ष वेळेत जावं लागतं. सोबत सर्व मूळ कागदपत्रे घेऊन जाणं आणि कॉलेजची फी भरणं बंधनकारक असतं. हे सगळं केल्यावर जेव्हा तुम्हाला ॲडमिशन रिसिप्ट मिळते तेव्हाच तो प्रवेश कन्फर्म झाला असं मानलं जातं. पण समजा पहिल्या लिस्टमध्ये हवं असलेलं कॉलेज मिळालंच नाही तर काय? बिलकुल निराश होऊ नका. या सिस्टममध्ये संयम बाळगणाऱ्यांसाठी अनेक मार्ग आहेत. एकूण 3 नियमित फेऱ्या होतात. त्यानंतर एक 4थी ओपन टू ऑल फेरी असते आणि मुलींसाठी तर एक खास 5वी फेरीसुद्धा राबवली जाते. त्यामुळे संधी भरपूर आहेत. आता हा भव्य आकडा पहा. 21,98,586. होय, जवळपास 22 लाख. हा आकडा संपूर्ण महाराष्ट्रातील 11वी प्रवेशाची एकूण कॅपॅसिटी दाखवतो. यावरून आपण विचार करू शकतो की ही सिस्टीम केवढी मोठी आहे आणि एकाच वेळी किती प्रचंड विद्यार्थ्यांचं भविष्य यातून हाताळलं जातं. स्वाभाविकच एवढ्या अवाढव्य प्रक्रियेत कधी पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण येऊ शकते किंवा गुणवत्ता यादीबाबत काही आक्षेप असू शकतो. अशा वेळी अधिकृत हेल्पलाईन किंवा सपोर्ट ईमेलचा वापर करा. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत ते विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या शंका सोडवण्यासाठीच उपलब्ध असतात. तर हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर आणि फायनल फॉर्म सबमिट केल्यानंतर एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. काय? पहिल्याच कॅप राऊंडमध्ये आपलं स्वप्नातलं कॉलेज मिळेल की पुढील फेऱ्यांसाठी हुशारीने आणि संयमाने वाट पाहणे हाच या प्रवेश प्रक्रियेतील यशाचा खरा मंत्र ठरेल? याचा विचार